आणि दादांनी जो नाव आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी धुरा पुढे नेलेली आहे ती आम्हाला तशीच पुढे न्यायची आहे. नाही, खऱ्या अर्थाने ही इलेक्शन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आज आम्ही लोकांच्यावर जातोय हे काय लोकांना पण नवीन नाही आणि आम्हाला पण नवीन नाही. शून्य बजेटमध्ये ही आमची इलेक्शन सुरू आहे आणि याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे की मतदान हे विचारानं झालं पाहिजे. अविचारानं झालेलं मतदान हे काहीतरी चुकीचं घडून आणतं. तुम्हाला पटणार नाही, माझा फोन रात्रीचा 2-2 वाजता वाजत होता. आज मी अभिमानानं सांगतोय की वडंगे आणि परिसरामध्ये कुठल्याही गावामध्ये कुणालाही रुग्णवाहिकेसाठी पैसे द्यावे लागत नाहीत आणि कुणाला विरोधकांनी एकही मुद्दा आमच्या विरोधात सांगावा. अच्छा, हे आव्हान आहे. आव्हान आहे आमचं. कुठल्याही एका घरामध्ये कुठल्याही एका सर्वसामान्य लोकांना कुठलीही अडचण आली तर त्याला फक्त 99 60 26 81 81 हा फोनच त्याला सुचणार. तो फोन काढणार आणि रवी पाटलाला फोन करणार. या वडंगे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मतदान हे विचारानंच होणार. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यभरामध्ये प्रचाराचा आणि एकंदरीतच निवडणुकीचा अक्षरशः धुरळा उडालेला आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा पारापारावरती आणि चौकाचौकामध्ये ऐकायला मिळतात. सध्या आपण आहोत वडणगे या गावामध्ये आणि वडणगेमध्ये जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून रवींद्र पाटील. नेमका त्यांचा मुद्दा काय आहे, अजेंडा काय आहे, मतदारांना ते कशा पद्धतीनं साथ घालतायत आणि ही निवडणूक कोणत्या मुद्द्याभोवती फिरत राहील या सगळ्यांविषयी आपण थेट रीतीनं त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. रवींद्रजी नमस्कार. नमस्ते. खरं म्हणजे आपण अशा एका प्रसंगामध्ये ही मुलाखत करतो की दादा सगळ्यांच्या मधून निघून गेले, सगळ्यांनाच त्यांनी पारखं केलं, आपल्यासारख्या एका कार्यकर्त्यांना त्यांनी घडवलं. तर या निवडणुकीला सामोरे जात असताना कशा पद्धतीच्या भावना तुमच्या मनामध्ये आहेत? खरं पाहता कालच या ठिकाणी म्हणजे आमच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक धक्का देणारी एक दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय अजितदादा यांचं काल दुःखद असं निधन झालं. मी सर्वप्रथम या मुलाखतीमध्ये मी दादांना माझ्या वतीनं आमच्या सर्व सहकार्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि एका विशिष्ट टप्प्यावर ही इलेक्शन आलेली होती आणि हे चालू होतं. कालच या ठिकाणी आम्ही शिंदेवाडी या गावामध्ये प्रचार आमचा होम टूम सुरू होता आणि त्या प्रचार सकाळी बरोबर 8:45 वाजता 9च्या दरम्यान एक बातमी कळाली की असं असं दादांचं ऍक्सिडेंटली झालेलं आहे आणि दादांचं निधन झालेलं आहे. म्हणून सुन्न झालं. आम्ही आहे त्या ठिकाणी प्रचार थांबवला आणि काल ज्या ठिकाणी वडंगे गावामध्ये आमच्या सगळ्या संस्थेच्या वतीने दादांना आम्ही श्रद्धांजली वाहिली आणि आज दादांचा अंत्यविधी झाला आणि त्यानंतर प्रत्यक्ष आजपासून आम्ही पुन्हा एकदा प्रचाराला सुरुवात करते. कारण का आमचे दादा लढणारे होते आणि कार्यकर्त्यांना त्यांनी आयुष्यभर लढायला शिकवलं आणि अशा नाजूक परिस्थितीमध्ये न थांबता लढायचं आहे आणि आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे नाव आहे आणि पक्ष वाढवण्यासाठी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला यशस्वी व्हायचं आहे आणि दादांनी जो नाव आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी धुरा पुढे नेलेली आहे ती आम्हाला तशीच पुढे न्यायची आहे. अजितदादांचाच उल्लेख केला तर एक मला मी जे काय ऐकलं त्या अनुषंगानं की अजितदादांना कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी येणं शक्य झालं नाही आणि त्यांनी शब्द दिला होता की रवींद्र मी वडणगेमध्ये निश्चित 3 तारखेसाठी येईन. कदाचित ते स्वप्न आता अधुरं राहिलं. कसं बघताय तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे? खरं पाहता मागल्या 4 दिवसापूर्वीच आम्हाला एक फॅक्ट आलेला होता अजितदादांच्या पीए करून आणि त्यांनी आम्हाला कळवलेलं होतं की दादांनी स्वतः त्याच्यामध्ये नोटिंग करून ठेवलेली की कोल्हापूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला वडंगेला सभा घ्यायची आहे आणि वडंगे गावामध्ये आपल्याला एक सभा लावायची आहे आणि ती 3 तारखेला आपल्या इथं वडंगे गावामध्ये सभा लावलेली. तसा मी फॅक्ट एक 4 दिवसापूर्वीच मी बघितलेला होता आणि खरोखर दादांचं वडंग्याशी एक वेगळं नातं होतं. म्हणजे हे कुणाला माहित नाही, दादा ज्यावेळी 77 88ला ज्यावेळी कोल्हापुरात होते शिक्षणासाठी त्यावेळी आमच्या वडंगे गावामध्ये दररोज यायचे. अच्छा. गावामध्ये यायचे. आमचं जय किसान ही कबड्डीची पंढरी म्हणून ओळखलं जातं. त्या जय किसान क्रीडामध्ये कबड्डीचं सराव आणि प्रॅक्टिस बघायला ते वडंगे गावामध्ये दररोज यायचे आणि सायकलवरून यायचे वडंगे गावामध्ये. एवढं अजितदादांचं आणि वडंगे गावाचं एवढं नातं होतं आणि तेच नातं आमच्यातनं हरपलेलं आहे. खरं म्हणजे अजितदादाने एक वेगळी शैली राजकारणामध्ये निर्माण केली. अजितदादांचा एक पॅटर्न राहिला. रवींद्रजी, ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये निवडणुका आहेत, एका बाजूला जेवणावळी असतात, लोकांना आणावं लागतं, परंतु आम्ही ग्राउंडवरती फिरत असताना तुमच्या मात्र प्रचाराची वेगळ्या पद्धतीनं चर्चा ऐकायला मिळते. काय नेमका प्रचार आहे, कशा पद्धतीनं तुम्ही सांगाल या सगळ्या गोष्टी? नाही, खऱ्या अर्थाने ही इलेक्शन
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे 100%. तुम्ही कुठेही विचारलं तर 100% ज्या दिवसापासून इलेक्शन जाहीर झालेलं आहे, तर खरं पाहता आम्ही लोकांच्या समोर इलेक्शन लागली म्हणून जात नाही. बरोबर. सातत्याने गेली 10 वर्षे वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते वेगवेगळी शिबिर असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील, या सगळ्या माध्यमातून दररोज आम्ही लोकांच्या सोबत आहे. बरोबर. त्यामुळं आज आम्ही लोकांच्या जातोय हे काय लोकांना पण नवीन नाही हं, आणि आम्हाला पण नवीन नाही. आणि इलेक्शनचं हे जे प्रचाराचं एक नियोजन चालू आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रामध्ये एक आदर्श असं आमचं प्रचाराचं नियोजन आहे. मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, की कार्यकर्ते कसे असावेत. गेली 1 महिना आमचा प्रचार सुरू आहे. आजपर्यंत शून्य बजेट म्हणजे कुठल्या कार्यकर्त्याची कुठली जेवणावळी नाही. कुठला कार्यकर्ता आमचा हॉटेलमध्ये जेवायला जात नाही. कुठल्या पैशाचं वाटप नाही. आमचा प्रत्येक कार्यकर्ता दिवसभर प्रचार करतो आणि घरामध्ये जाऊन जेवतो. ही अशी आमच्या कार्यकर्त्यांची फळ आहे. ह्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं, तर आमची इथनं जवळ-जवळ 5-10 किलोमीटरवरती आमची गावं आहेत. म्हणजे शेवटचं गाव आमचं हनुमंतवाडी आणि तिकडे निटवडे गाव आहे. तर ह्या गावामध्ये जात असताना सगळ्यात महत्त्वाचं, की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ह्याचा आदर्श गावा आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे सर्वस्वी, अच्छा. की आमच्या तरुण मित्रांनी ह्या प्रचार फिरण्यासाठी आमच्या गावातल्या जेवढ्या मित्रांच्या इलेक्ट्रिक बाईक्स आहेत, हं. त्या बाईक्स सगळ्यांनी एकत्र केल्यात. अच्छा. चार्जिंगच्या गाड्या. त्या चार्जिंग लावायच्या संध्याकाळी. त्या चार्जिंगच्या गाड्या सगळ्या एकत्र करायच्या आणि प्रचाराला जाऊन फिरायचं. शून्य बजेटमध्ये ही आमची इलेक्शन सुरू आहे आणि याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे. आणि या शक्तीवर ह्या ज्या माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भावना आहेत, त्या भावनेच्या आधारावर 100% त्याचा विजय हा माझाच आहे. खरं म्हणजे असे कार्यकर्ते एक नाही लाभणं हे खरंच दुर्मिळ गोष्ट आहे. बरोबर. पण एवढं कार्यकर्ते तुमच्या मागे जीव लावण्याचं कारण काय आहे? असं रवींद्रमध्ये काय किलर इन्स्टिंक्ट आहे की त्याच्यामुळे? हे सगळं सातत्यानं चालू आहे. हे बघा, एखाद्या कार्यकर्त्यांची फळी आणि एखादा समूह असाच गोळा होत नाही. हं. तो गोळा करावा लागतो. हं. आणि हे 1, 2, 4 दिवसाचा विषय बरोबर, नसतो. बरोबर. त्याला सातत्यानं काहीतरी कामात राहावं लागतं. तिची एकजूट बांधावी लागते, तिची मूठ बांधावी लागते. आणि हेच काम आम्ही गेली 15 वर्ष करतोय. त्यामुळे आमचा एकही कार्यकर्ता आमच्यापासून बाजूला नाही. आमच्यामध्ये सगळे कार्यकर्ते वाढलेले आहेत. आमच्या उपक्रम आणि कार्यक्रमाचे फॅन झालेले आहेत लोकं. हं. आणि त्याच्या आधारे आमच्यामध्ये लोकं वाढलेले आहेत, कार्यकर्ते वाढलेले आहेत, तरुण पोरं आमच्यामध्ये वाढलेले आहेत. आणि त्याच जोराच्या बळावर आम्ही ही इलेक्शन लढतोय आणि लोकांच्या समोर जातोय. त्यामुळे हे आम्हाला काही नवीन नाही. रवींद्रजी, ते आपण सांगितलं की कामाच्या जोरावर गेली 10 वर्ष आम्ही काम करतोय. लोकांनी ते बघितलेलं आहे. परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आमच्यासारखे एक नाही मतदार मत द्यायला जातात, त्यावेळेस आमच्यासमोर 3 ते 4 पर्याय असतात, की मी या मतदाराला मत देऊ का? या मतदाराला देऊ? आणि ज्यावेळेस आमचं हे कॅल्क्युलेशन चालू असतं, त्यावेळेस विचार करतो की हा उमेदवार याच्यासमोर माझ्या गावासाठी कुठला विकासाचा अजेंडा आहे, ब्लूप्रिंट आहे. बरोबर. तसं तुमच्या समोर या गावासाठी किंवा जिल्हा परिषदेसाठी काय विकासाचा अजेंडा आहे? इलेक्शन होत असतात. प्रत्येकाचं व्हिजन वेगळं असतं, प्रत्येकाचं धोरण असतं. खरं पाहता जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यावेळी जाणार, खूप मोठं त्याकडे व्हिजन आणि विचार असलं पाहिजे. कारण का प्रत्येक गावाशी, प्रत्येक ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक गावाशी जोडला जाणारा जिल्हा परिषद सदस्य असतो. त्याच्या माध्यमातून खूप काही करता येतं. म्हणजे मी नेहमी सांगत होतो सगळ्यांना, की मतदान हे विचारानं झालं पाहिजे. अविचारानं झालेलं मतदान हे काहीतरी चुकीचं घडवून आणतं आणि हं. विचारानं झालेलं मतदान हे काहीतरी चांगलं घडवून आणतं आणि ते परिवर्तनाची नांदी असते. आणि ह्यावेळी 100% या वडंगे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मतदान हे विचारानंच होणार आणि एक चांगला जिल्हा परिषद सदस्य निवडून देण्याची भावना लोकांच्या मध्ये आहे. लोक उत्साहामध्ये आहेत रवी पाटलाला मतदान देण्यासाठी. लोकांची तळमळ आहे आणि मी माझं बटन घड्याळाच्या समोर कधी दाबतोय, ही लोकांच्या मध्ये भावना आहे आणि लोकांच्या मध्ये उत्साह आहे. गावासाठी काय करायचं आहे रवींद्र पाटील यांना? हा. शासनाच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृषी विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, अ, अ, महिला बालकल्याण विभाग असेल, ह्या सगळ्या विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील शासनाच्या, त्या सगळ्या योजना गावागावामध्ये आणि घराघरामध्ये पोहोचण्याचा माझा मानस असेल. जेवढा जेवढा म्हणून निधी वडंगे गावामध्ये आणि सगळ्याच ह्या आमच्या 10 गावामध्ये, चिखले आंबेवाडी असेल, वरंगेपाडी असेल, निटवडे असेल, त्याचबरोबर साबळेवाडी, शिंदेवाडी, हनुमंतवाडी, ह्या खुपिरे, ह्या सगळ्या गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त निधी पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल आणि तो माझा मानस आहे. आपण उल्लेख करत असताना समाजातील अनेक घटकांचा विचार केला. सातत्याने आम्ही पाहिलं की कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असेल, राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणूक असतील किंवा अ, पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. लाडक्या बहिणींचा एक फार मोठा रोल राहिलेला आहे. आम्ही त्यांना गेम चेंजर म्हणतो. यावेळेसच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी कुठल्या भावाच्या बाजूला राहतील? खरं पाहता हा जो भाऊ आहे, तो भाऊ लाडक्या बहिणीच्या जीवावर निवडणुकीला सामोरं जातोय.
कसं काय सर? त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं, की ज्यावेळी लाडकी बहीण योजना ज्यावेळी शासनानं अंमलात आणली हं. आणि ती लोकांसमोर ठेवली, त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामधलं पहिलं शिबिर कुठल्याही एका ग्रुपनं, समूहानं किंवा कुणी सुरू केलं नव्हतं. आमच्या बीएच दादा प्रेमी युवक मंचनं ज्यावेळी लोकांसमोर आणली, महिलांच्या समोर आणली, त्यावेळी त्याचं ऑनलाईन फॉर्म भरण्याचं, कारण हे ऑनलाईन फॉर्म भरणं हे खूप किचकट होतं. बरोबर, बरोबर, त्याच्यामध्ये सर्व्हरचा खूप प्रॉब्लेम होता. बरोबर. ते भरणं वगैरे या सगळ्या गोष्टी खूप किचकट होत्या आणि महिलांनाही शक्य नव्हतं. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यामधलं पहिलं म्हणजे योजना भाजपची होती. अच्छा. पण ती प्रत्यक्ष त्याचं शिबिर आम्ही वडंगे गावामध्ये बीएच दादा प्रेमी युवक मंचच्या माध्यमातून घेतलं आणि मला अभिमान आहे, की वडंगे गावातील जवळपास 80% महिलांचे बिनचूक ऑनलाईन फॉर्म आम्ही 10 दिवसात सगळे 80% वडंगे गावातले भरून दिलं. त्याच्यामुळं आमच्या गावातल्या जवळपास जेवढं आम्ही भरून दिलेलं 80% त्या 100% महिला या लाडक्या बहिणी योजनेच्या कक्षेमध्ये आल्या आणि त्या आज ₹1500 महिन्याला घेतात. रवींद्र पाटील म्हटल्यानंतर आम्हाला खेळाडू, तरुणांना प्रोत्साहन देणारा, तरुणांना पुढे जाऊन म्हणणारा, तरुणांसाठी काय अजेंडा आहे? हां, खऱ्या अर्थानं तुम्ही खेळाचा उल्लेख केला. एक माझ्यासाठी अभिमान आणि आमच्या रक्तात आणि नसातच खेळ भरलेला आहे आणि खिलाडी वृत्ती भरलेली आहे. मी जय किसान क्रीडा माध्यमातनं दादा आणि त्यांच्या समूहाने जे मंडळ उभा केलं, त्याचा वसा आणि वारसा मी गेली 15 वर्षे चालवते. मी जय किसान क्रीडा मंडळाचा प्रशिक्षक म्हणून गेली 15-20 वर्ष काम करतोय आणि मला अभिमान आहे, की त्याच माझ्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये आज 200-250 वडंगे गावातील आमचे तरुण विविध क्षेत्रामध्ये शासकीय नोकरीमध्ये काम करतायत आणि ते काम मोठं समाधान देणार आहे. एक शेवटचे 2 प्रश्न. ज्यावेळेस आम्ही गावामध्ये एक ना एक ग्राउंड रिपोर्टसाठी फिरलो, हं. वेगवेगळे मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस रवींद्र पाटील हा व्यक्ती कसा आहे, हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आवर्जून कोरोनाच्या दरम्यान आलेलं संकट आणि महापुराच्या आठवणी त्या नेहमीच ग्रामस्थांकडून ऐकण्यात आल्या. काय अनुभव होता त्यावेळेस? पद असो अथवा नसो, पण रवींद्र पाटील रात्री अपरात्री धावून जाणारा आमचा भाऊ आहे. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. काय नेमकं आहे त्याच्यामागे? कोरोना काळात जर बघितला तर अगदी पहिल्या फेजच्या पहिल्या दिवसापासून ज्यावेळी मोठं संकट लोकांच्या मध्ये होते, त्यावेळी पहिल्या दिवसापासून मी लोकांच्या बरोबर राहून काम केलेलं. पहिला फेज तर अगदी एकदम हार्डली होता. हार्ड पण त्यावेळेस भीती सिच्युएशनमध्ये वगैरे वाटली नाही किंवा घरच्या लोकांकडून काय? तुम्हाला पटणार नाही, माझा फोन रात्रीचा 2-2 वाजता वाजत होता. हं. लोकांना ज्यावेळी एखाद्या गलीमध्ये, घरामध्ये ज्यावेळी ह्याचं कोरोनाचा जो काही अडचणी येत होती किंवा पॉझिटिव्ह झाला किंवा त्याच्या घरामध्ये फोन झाला, त्यावेळी वडंगे गावामध्ये मी ठामपणे सांगतोय, की पहिला फोन मला येत होता आणि अच्छा. मी कुणाचाही कधीही फोन आला, तर त्याची व्यवस्था म्हणजे ऑक्सिजन बेड असेल, नॉन ऑक्सिजन बेड असेल, व्हेंटिलेटर असेल, कुठल्या एखाद्या कोव्हिड सेंटरमध्ये शिफ्ट करायचं असेल, ह्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये लोकांना शिफ्टिंग करायचं काम व्ही.एस. दादापी मी योग मंचच्या आमच्या वाहिकेच्या माध्यमातून लोकांना शिफ्टिंग केलं. त्यांना ॲडमिट केलं. नुसतं ॲडमिट केलं नाही. पूर्ण त्यांना डिस्चार्ज होईपर्यंत दररोज त्यांच्यापाशी जाऊन त्यांना आधार द्यायचं काम मी दररोज त्या कोरोनाच्या काळामध्ये करत होतो. महापुराच्या काय आठवणी आहेत? महापुरामध्ये तर तुम्हाला माहिती असेलच, की गेली अनेक वर्ष आम्ही वडंगी चिखली गावामध्ये मोठं महापुराचं संकट येते आणि त्याच्यातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आम्हाला एक संकल्पना सुचली, की बाबा आपली स्वतःची रेस्क्यू बोट असावी. अच्छा. शासनाचे रेस्क्यू बोट आहेच, पण त्यांच्यावरती अवलंबून न राहता एक आपल्या हक्काची रेस्क्यू बोट असावी, की जी जाग्याला आणि तात्काळ उपलब्ध होईल. जसं आज रुग्णवाहिका आमची आहे. आज मी अभिमानाने सांगतोय, की वडंगे आणि परिसरामध्ये कुठल्याही गावामध्ये कुणालाही रुग्णवाहिकेसाठी पैसे द्यावे लागत नाहीत आणि कुणाला रुग्णवाहिका यायच्या पण कुणाला वाट बघावी लागत नाही. अगदी मोफत आणि जाग्याला उपलब्ध आमची रुग्णवाहिका आहे. त्याच पद्धतीनं पूर परिस्थितीमध्ये 8-8, 10-10 दिवस पाणी तिथं थांबलेलं असतं आणि त्या 8-10 दिवसामध्ये पूर परिस्थितीमध्ये लोकांना शासनाला कोणाला फोन करावा लागावा किंवा कलेक्टर ऑफिसला फोन करून ती रुग्णवाहिका लागते, लोकांना बाहेर काढा, शिफ्टिंग असा जर प्रश्न आला, तर आमच्या गावामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध आहे आणि ती चिखली आणि आंबेवाडी या दोन्ही गावासाठी आम्ही लोकवर्गणीतून जवळ-जवळ 6-6.5 लाखाची रेस्क्यू बोट आम्ही ही खरेदी केलेली आहे आणि त्याचा वापर गेली 2 वर्ष अगदी त्या पूरग्रस्तांच्या लोकांसाठी होतोय. या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कुठल्या मुद्द्याभोवती फिरत राहील असं वाटतं? हां, आता मी मगाशी सांगितलं, की इलेक्शनमधले वेगवेगळे मुद्दे असतात. विरोधकांनी एकही मुद्दा आमच्या विरोधात सांगावा. अच्छा, हे आव्हान आहे सर. आव्हान आहे आमचं. कुठलाही मुद्दा आमच्या विरोधात घेऊन यावा आणि चर्चेला असंच आमच्या समोर बसावं. 100% आम्हाला खात्री आहे. आम्ही लोकांसाठी काम करत आलोय. इतका आत्मविश्वास कसा? दररोज लोकांच्या मध्ये आहे आम्ही. म्हणजे म्हणजे तुम्हाला निवडणूक आल्या पटणार नाही, अभिमानाने सांगतोय, की कुठल्याही एका घरामध्ये, कुठल्याही एका सर्वसामान्य लोकांना कुठलीही अडचण आली, तर त्याला फक्त 99 60 26 81 81 हा फोनच त्याला सुचणार. तो फोन काढणार आणि रवी पाटलाला फोन करणार आणि कोणी हे सांगावं,
की रवी पाटलाचा फोन केलाय आणि त्याचं काम झालेलं नाही. एवढ्या तळमळीनं ताकदीनं आम्ही काम करत असतो लोकांसाठी. त्यामुळे हा एक आत्मविश्वास आणि अभिमान आहे आणि त्या ताकदीवर आणि उत्सवात आम्ही लोकांच्या समोर जातोय. त्यामुळे कसली आम्हाला काळजी नाही. सुरुवातीला आपण म्हणाला की ही एक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे, बरोबर. पण तुमच्या पाठीमागे आणखी काही शक्ती आहे? आमच्या पाठीमागं आमच्या बरोबर असलेले अगदी 70 वर्षाचे ज्येष्ठ लोक माझ्यासाठी दिवस रात्र राबतायत. माझ्याबरोबर असलेले सगळे तरुण दिवस रात्र राबतायत. आमच्या महिला दररोज सकाळी जाऊन संध्याकाळी दिवसभर प्रचार करून घरी येतात. हीच माझी ताकद आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काही शक्ती आहे अजून? खऱ्या अर्थानं ही जी आम्हाला ताकद आज दिसते, आज आमचं हे प्रचाराचं एवढं चांगलं नियोजन झालेलं आहे. त्या सगळ्याची मोठ खऱ्या अर्थाने ज्यांनी बांधली ते कोल्हापूर जिल्ह्याचे कणखर नेते, ज्येष्ठ नेते आदरणीय महादेवराव महाडिक साहेब. अगदी ताकदीनं ते ह्याच्यामध्ये काम करायला आहेत. अच्छा. एक शक्ती जी असते ती शक्ती ह्या इलेक्शनच्या मागे त्यांनी स्वतःची लावलेली आहे. त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक साहेब यांनी सुद्धा आपलं सर्वस्व या इलेक्शनमध्ये लावलेले. अमल महाडिक असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील आमच्या राष्ट्रवादीचे, आमचे नेते आदरणीय राहुल पाटील भैया असतील, राजेश दादा असतील, आमचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील सरोडकर असतील, ही सगळी मंडळी भाजपची सगळी टीम त्याच्यामध्ये नाताजी पाटील असतील, चंद्रकांत दादा असतील त्याच्यामध्ये. दादांनी सुद्धा अगदी काळजीपूर्वक वडंगे गाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अगदी काळजीपूर्वक लक्ष दिलेलं आहे आणि ते ताकदीने ही सगळी मंडळी नेते मंडळी त्याच्यामध्ये काम करतायत आणि एक चांगलं नियोजन आमच्या ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि 100% आम्हाला विजयाची खात्री आहे. माझ्याबरोबर मी स्वतः, माझ्यावर असलेले आमचे पंचायत समितीचे उमेदवार केवलशे राजपूत, अच्छा. त्याचबरोबर आमच्या पलीकडे खोपरी मतदारसंघातील आमच्या महिला या ठिकाणी उमेदवार आमच्या आशा पाटील, ह्या आम्ही तिघही मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, ह्यात कुठलीही शंका नाही. एक शेवटचा प्रश्न, त्याचा निकाल काय असेल? 100% हेडलाईन असेल की राबणारा कार्यकर्ता जिंकला. तर सांगितलं की निवडणुकीचा निकाल हाच असेल की जो राबणार आहे त्याच्या पाठीशी जनता उभारणार. आता हे सगळं पाहण्यासाठी अजून आपल्याला काही दिवसांची वेळ किंवा वाट पाहावी लागणार, पण तुर्तास वडिंग्यामध्ये मी जे काही काम केलं, मी कामाचा माणूस आहे आणि निवडणुकीपुरता मी फक्त मतदारांच्या समोर, लोकांच्या समोर आलेलो नाही. अगदी त्यांनी या मुलाखतीमध्ये आपला मोबाईल नंबर सह सांगितलं आणि सांगितलेलं आहे की मी जी कामं केली त्याचीच पोचपावती मला मिळणार आहे. आता हे काय होणार यासाठी आपल्याला 7 तारखेची वाट पाहावी लागणार, पण तुर्तास कामाचा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे ते रवींद्र पाटील आपल्या सोबत आहेत. रवींद्रजी, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. पण अगदी प्रचारामध्ये व्यस्त असताना देखील आपली रोखठोक भूमिका, आतलं एक बाहेरचं एक या गोष्टी न बोलता जे मनात आहे तेच तुमच्या ओठावरती आलं आणि छान रीतीने तुम्ही तुमच्या विकासाचा अजेंडा मांडलात, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार. धन्यवाद, आभार आहे. या वडंगी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मतदान हे विचारानंच होणार.